कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका. भारतीय मुत्सद्देगिरीला मोठं यश. बिहार विधानसभेत नितीश कुमार सरकारची आज अग्निपरीक्षा. 128 आमदारांचा पाठिंबा असल्याचा कुमार यांचा दावा. तर तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ. हमीभाव आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं चलो दिल्ली अभियान. पंजाब हरियाणा सीमा सील झाल्यात. खिळे ठोकले गेलेत. वाळू, काटेरी तारा, सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकून हे रस्ते बंद करण्यात आले. तर दंगल नियंत्रक वाहनं सुद्धा सीमेवरती तैनात आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शेतकरी नेत्यांना चर्चेचं निमंत्रण दिलंय. शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांची ही माहिती आहे. पियुष गोयल, अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय हे 3 केंद्रीय मंत्री शेतकरी संघटनांसोबत चर्चा करतील. अल निनोनं टाकली शस्त्र. यंदा धोधो पाऊस बरसणार. जागतिक हवामान संस्थांचा अंदाज. जून-जुलैपर्यंत ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली वाढवण बंदर विरोधी समितीची बैठक. 19 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते वाढवण बंदराच्या भूमिपूजनाची शक्यता. डहाणूच्या वादग्रस्त प्रस्तावित बंदर उभारणीला MCZM या प्राधिकरणाची परवानगी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याण डोंबिवली दौऱ्यावर. सिटी पार्क, योगीधाम, आचार्य अत्रे नाट्यगृह, अग्निशमन दलाच्या केंद्रांचं मुख्यमंत्री उद्घाटन करतील. आज उद्धव ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा. गंगापूर, वैजापूर आणि कन्नडमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा. सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सुनील प्रभूंच्या 39 आमदार विरोधी याचिकेनुसार आज सुनावणी पार पडेल. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात नवीन कायदा येणार. छगन भुजबळांची माहिती. तर अजित पवारांना मुख्यमंत्री करणं हे आपलं स्वप्न आहे. त्यासाठी अल्पसंख्याकांनाही सोबत घेऊन जावं लागेल, भुजबळांचं विधान. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन हाती घेतलंय. 2024 सालात आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे. राष्ट्रवादी युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं विधान. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणणाऱ्यांचे अजित पवारांनी कान टोचले. मुख्यमंत्री करण्याआधी संघटना मजबूत करण्यावर भर द्या, अजित पवारांचं आवाहन. राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यामध्ये तथ्य नाही. जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला नक्कीच मिळेल, शरद पवारांचा अजितदादांना टोला. आपण निवडणुकीला उभं राहणार नाही आणि हे कोणतंही भावनिक आवाहन सुद्धा नाही. शरद पवारांचा अजित पवारांवरती पलटवार. निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक. ज्यानं पक्ष स्थापन केला त्याच्याच हातनं पक्ष काढून घेतला. आधी या देशात असं कधी घडलं नव्हतं. निवडणूक आयोगाच्या निकालावरती शरद पवार यांची प्रतिक्रिया. ओबीसी नेत्यांकडनं राजकीय पक्ष काढण्याची घोषणा. या ओबीसी संघटनेचं नेतृत्व छगन भुजबळांनी करावं. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांना सल्ला. आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गावर. झुंडशाही लोकांना पटणारी नाही. निखिल वागळेंवरती झालेल्या हल्ल्यासंदर्भात शरद पवारांची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील चिमूर शहर, नेरी, मासळ आणि खडसंगी भागात गारपीट. गारपिटीमुळे चणे आणि गहू या पिकांचं नुकसान. अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव तालुक्यामध्ये सलग 2 दिवस गारपीट. रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं प्रचंड नुकसान. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. एनडीआरएफच्या निकषांच्या धर्तीवर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल, मुख्यमंत्र्यांचा दिलासा. गारपीट आणि अवकाळी पाऊस या संदर्भात यंत्रणांना अलर्ट देण्यात आलाय. तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही आश्वासन. रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे कामगार संघटनांमध्ये बैठक. मोटरमनच्या सिग्नल संबंधातल्या चुकांविषयी कारवाई संदर्भात ही बैठक पार पडली. कठोर कारवाई न करण्याचं रेल्वे प्रशासनाचं बैठकीत आश्वासन. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातनं नक्षलवाद आम्ही संपवला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री शिंदेंचं विधान. उद्धव ठाकरे लहान मुलांसारखे रडतात. चोरी करायला बाळासाहेब ठाकरे एखादी वस्तू होते का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामटेकगड मंदिरावरती जात घेतलं प्रभू रामाचं दर्शन. लवकरच अयोध्येला जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती.
आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आमदार फोडले, मात्र संपूर्ण पक्ष संपवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदेंवरती हल्लाबोल. मोदींना हवं, त्यांना भारतरत्न दिले जात आहेत. आम्ही आधी विरोध केला, मात्र आता बिहारमध्ये मतं मिळावीत म्हणून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झालाय. उद्धव ठाकरेंचा मोदींवरती हल्लाबोल. खुर्च्या भरणार की नाही याची धाकधूक होती, पण नंतर आठवलं हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नाही. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. तर कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा प्रकल्प, तो पूर्ण होणार ही ठाकरेंची गॅरंटी. आदित्य यांचं विधान. ज्यांना भारतरत्न दिलाय तो राजकारणासाठी नाही, तर त्यांचं योगदान पाहून दिलाय. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा ही आमची सुद्धा मागणी आहे. दीपक केसरकरांचं वक्तव्य. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या होर्डिंगवरती झालेल्या शाईफेकीचा आमदार अमोल मिटकरींकडून निषेध. शाईफेक करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, मिटकरींचा इशारा. एकमेकांचे पाय खेचणं बंद करा. खेकड्याच्या वृत्तीचं काम करू नका. अडचणी येतील पण काळजी करू नका. हारी हुई बाजी हम पलटकर रहेंगे. राष्ट्रवादी युवा महामेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य. शरद पवारांसोबत असलेल्या लोकांनी पुनर्विचार करावा. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांचं आवाहन. आम्हाला बैठकीपासून वंचित का ठेवलं? काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसंदर्भात वंचितचा सवाल. गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल यांचा 118वा जयंती सोहळा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची जवळीक साधण्याचे प्रयत्न खूप आधीपासून सुरू. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम. एखाद्या गोष्टीची आवड असल्यास आणि निर्धार केल्यास वय ही फक्त एक संख्या असते. हरियाणामधल्या 107 वर्षीय ॲथलीट रामबाईंचं प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं कौतुक. तर वय ही फक्त एक संख्या आहे आणि हेच पवार साहेबांच्या बाबतीत आम्ही वारंवार सांगतोय, पण तेव्हा पटलं नाही. आता इतरांच्या बाबतीत आणि उशिरानं आलेलं शहाणपण कसं पटेल? रोहित पवार यांचा प्रफुल्ल पटेलांना टोला. शरद पवार हे रामबाईंपेक्षा 23 वर्षांनी लहान आहेत, तरीही त्यांनी निवृत्ती घेऊन घरी बसावं अशी तुमची इच्छा होती. तुमचं ट्विट तुमच्या कृतीशी विरोधाभासी वाटतंय. जितेंद्र आव्हाडांची टीका. बीडमध्ये धनगर समाजाच्या इशारा मेळाव्यामध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या बॅनरवरनं 2 गटात वाद. स्टेजवरनं बॅनर काढल्यावरती वाद निवळला. बीडमध्ये मुस्लिम बांधवांकडनं सुषमा अंधारेंच्या सभेत गोंधळ. अजान सुरू असताना डीजे वाजवल्यामुळे सभेच्या ठिकाणचे बॅनर्स काढून स्टेजची तोडफोड. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांचीही कुणीतरी हत्या केली असावी. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी. लोकसभेसाठी पैलवान तयार. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचं खासदार ओमराजे निंबाळकरांना खुलं आव्हान. लोणावळ्यामध्ये 16 आणि 17 फेब्रुवारीला काँग्रेसचं राज्यस्तरीय शिबिर. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते हजर असतील. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिबिराचं ऑनलाईन उद्घाटन करतील. पश्चिम रेल्वेवरती 3 दिवसांचा मेगा ब्लॉक. सफाळे स्थानकादरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डरच्या कामासाठी बुधवारपर्यंत दररोज मध्यरात्री 1 तास 15 मिनिटांचा मेगा ब्लॉक घेतला जाईल. मुंबई मेट्रोची धाव आता थेट अलिबागपर्यंत जाण्याची शक्यता. MSRDCकडनं विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरील नायगाव रेल्वे स्थानक ते अलिबाग अशा 136 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेसाठीच्या व्यवहार्यतेचा अभ्यास सुरू. निखिल वागडेंनी व्यक्तिशः नाव घेणं टाळायला हवं होतं. वागडेंच्या मताशी आपण सहमत नाही. निर्भय बनोचे प्रमुख विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदेंचं मत. निखिल वागडेंना संरक्षण देणाऱ्या तरुणींनी घेतली शरद पवारांची भेट. यावेळी शरद पवारांनी घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली. पुण्यामधल्या गोंड गोवारी समाजाचं आंदोलन मागे. गेल्या 17 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. GRमध्ये दुरुस्तीच्या निर्णयानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलंय. बीडमध्ये धनगर आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी इशारा मिळावा. 17 फेब्रुवारीला चौंडी इथून मुंबईच्या आझाद मैदानावरती जाण्याचा निर्णय. यवतमाळच्या वणी शहरात ओबीसींचा एल्गार मोर्चा. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी. नाशिकमध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चा. वक्फ बोर्ड रद्द झालाच पाहिजे. दहशतवाद्यांना पोषणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशा अनेक मागण्यांसाठी मोर्चा. मोर्चात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजित यादवला ठाणे पोलिसांकडनं अहमदनगरमधनं अटक. गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या 5 वरती. तर गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड अजूनही फरार.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन। गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती। जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते। भंडाऱ्यामध्ये कारच्या धडकेत कल्पना हाडगे या महिलेचा मृत्यू। संतप्त नागरिकांनी कार पेटवली। हिंगोलीच्या गणेशवाडी शिवारात अनैतिक संबंधातनं दिव्यांग व्यक्तीची हत्या। डोक्यामध्ये दगड घालून हत्या केल्याचं समोर। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। भारतीय जवान देशाचं संरक्षण करत असताना कोणत्या तापमानात वावरतात याचा उदयनराजे भोसलेंकडून आढावा। साताऱ्यामधल्या अजित सदाशिव बागल या जवानासोबत व्हिडिओ कॉलद्वारे साधला संपर्क। सीएनजी घेऊन जाणाऱ्या हरियाणा सिटी गॅसच्या टँकरमधनं सीएनजीची गळती। नागपूरच्या कळमना फ्लायओव्हरवरची घटना। सुदैवानं कोणती जीवितहानी नाही। नामांकित कंपनींचे खाद्यपदार्थ आणि शीतपेयांवरील माहितीचं लेबल बदलून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस। नवी मुंबईच्या तुर्भे औद्योगिक वसाहतीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। जवळपास 25 लाख रुपये किमतीची उत्पादनं सील। मुंबईच्या घाटकोपरमधील लोहमार्ग वसाहतीत पोलीस कुटुंबियांची निदर्शनं। वसाहतीचा पुनर्निर्माण करावं। लोहमार्ग पोलिसांना अल्पदरात हक्काची घरं मिळावी। पोलीस कुटुंबियांची मागणी। गिरीश महाजन कुस्तीच्या दंगलीत दिसले पंचाच्या भूमिकेत। पंचाच्या भूमिकेनं महाजन बनले चर्चेचा विषय। वर्ध्यामधील प्रसिद्ध समाजसेवक मिलन गांधी यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय। अन्य अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला। विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश पार पडला। सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यात अनेक तरुण कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश। संपर्क अध्यक्ष कौस्तुभ वाडेकर यांच्या माध्यमातून पक्षप्रवेश। गजानन राणे आणि संदीप दळवी यांची उपस्थिती। अमरावतीमध्ये जीएसटी विभागाच्या वतीनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा सत्कार। 123 अनाथ मुलांना शंकरबाबांनी दिली स्वतःची ओळख। छत्रपती संभाजीनगरमध्ये 19वे राज्यस्तरीय तलाठी अधिवेशन। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरच्या वतीनं महिला बचत गट पुरस्कार आणि सन्मान सोहळ्याचं आयोजन। शर्मिला ठाकरेंच्या हस्ते 8 सर्वोत्कृष्ट महिला बचत गटांचा सन्मान। वर्ध्यामध्ये बांधकाम कामगारांना किचन सेटचं वाटप। पारदर्शक व्यवहारासाठी थेट कामगारांच्या खात्यावरती लाभ देण्याचे निर्देश असताना डीबीटी तत्वालाच बाजूला सरलं जात असल्याचा आरोप। उत्कृष्ट पत्रकार म्हणून एबीपी माझाचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देसाईंचा सत्कार। प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या 118व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं स्वराज्य सप्ताह साजरा केला जाणार। 12 फेब्रुवारीपासून या सप्ताहाचा शुभारंभ। यावेळी शिवगायन आणि ऐतिहासिक पोवाड्यांचं आयोजन। जळगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं विविध उपक्रम राबवण्याचं नियोजन। नाट्यकर्मी आणि कलाकार शंभू पाटील यांच्या संकल्पनेतनं या उपक्रमाला सुरुवात। शिर्डीमधील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत विखे समर्थक पॅनलचा पराभव। 17 पैकी 17 जागांवरती परिवर्तन पॅनलचं वर्चस्व। वर्ध्यामध्ये महासंस्कृती कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे गोंधळ। 3 तास उलटूनही कार्यक्रम सुरू न झाल्यामुळे वर्धावासियांनी आयोजकांवरती नाराजी व्यक्त केली। वारकरी संप्रदायाच्या शांताराम बुवा निमण यांच्या 75 निमित्त गौरव ग्रंथाचं प्रकाशन। माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न। तृणमूल काँग्रेसकडून पत्रकार सागरिका घोष यांना राज्यसभेची उमेदवारी। सुष्मिता देव, ममता बाला आणि नदीमुल हक यांनाही उमेदवारी। आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणामधून उमेदवारी जाहीर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज अयोध्येला जाणार। संपूर्ण परिवारासह घेणार रामललाचं दर्शन। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित असतील। पंतप्रधान मोदींकडून आज 1 लाखांपेक्षा अधिक नोकऱ्यांची भेट। 47 ठिकाणी रोजगार मिळावे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप। कार निर्माता कंपनी कियाकडून 2025 कार्निवल हायब्रिड सादर। लवकरच किया भारतीय बाजारपेठेत नवीन जनरेशन कार्निवल लॉन्च करणार आहे। उदय सहारनच्या युवा ब्रिगेडचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं। फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन युवा संघाचा 79 धावांनी विजय। 254 धावांचा पाठलाग करताना भारतीय युवा संघ 174 धावांवरतीच ऑल आउट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।